असं म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात सर्व काही माप असतं। आता आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत प्रेमी कपलचा। हा व्हिडिओ आहे वसईच्या स्कायवॉक जवळचा। वसईच्या स्कायवॉक जवळ ह्या दृश्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या साईडला जी उभी आहे प्रेमिका आणि तिच्या समोर जो आहे तिचा प्रियकर, तो अक्षरशः उठाबशा काढतोय आणि ही जी आहे स्कायवॉकचे जे बार आहे त्या बारच्या बाहेर उभी आहेत। या दोघांमध्ये नेमकं असं काय झालं हे कोणालाच माहीत नाही, या दोघांनाच कदाचित माहीत असेल। दोघांमध्ये भांडण झालं आणि भांडण हे टोकाला गेलं आणि असं सांगण्यात येतं की तिने कुठेतरी ज्या लोखंडी रॉडच्या बाहेर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुलाने तिला मनवलं, तिच्या समोर कानाला हात लावून उठाबशा काढल्या, त्यामुळे ती मुलगी कुठेतरी मनली आणि दोघांमधले पुन्हा प्रेमसंबंध सुरू झाले। हा व्हिडिओ मागील 2 तासांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते। ह्या व्हिडिओनंतर तरी लोकांना कळलं पाहिजे, जर त्या मुलीचा कदाचित हात सटकला असता तर काय तिचा अक्षरशः जीव गेला असता। असं म्हणतात ना, प्रेम करावं खुल्लम खुल्ला, परंतु ह्या प्रेमाला काय अर्थ आहे। स्कायवॉकवर याआधी देखील अशा प्रकारचे प्रेमी युगल अक्षरशः असलेले चाळे करताना दिसत आहेत। अनेक लोकांच्या तक्रारी या स्कायवॉकवर या प्रेमी युगलांच्या विरोधात आहेत, परंतु पोलीस असेल किंवा पालिका प्रशासन असेल यांचा कुठलाच धाग या प्रेमी युगलांना नाही। रात्री 9 वाजले का इथे अक्षरशः धडगूस असतो। ज्या डेपो परिसरातल्या ज्या वेश्या असतात त्या देखील या पुलावर येतात आणि अक्षरशः इथे नंगा नाच सुरू असतो। परंतु हे वसईकरांनी असं किती दिवस सोसायचा हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी या कपलला शोधलं पाहिजे, यांच्यावर कुठेतरी धाक दाखवला पाहिजे, त्यांना समजूत काढली पाहिजे, त्यांना कायद्याचा धाक दाखवला पाहिजे। त्यामुळे आता पोलीस आता पुढची काय कारवाई करतात पाहावं लागेल। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई।